मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे। 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अहिल्यानगर येथे कृषी महोत्सव अर्थात कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। या संदर्भात ही शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी शेतकरी बांधवांपर्यंत या सगळे विषय पोहोचण्यासाठी आज आपण खास निमंत्रित केला आहे आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी सन्माननीय बापूसाहेब शिंदे सर। सर नमस्कार। हा जो कृषी महोत्सव 5 ते 9 फेब्रुवारी अहिल्यानगरला आयोजित केला आहे याविषयी तुम्ही शेतकरी बांधवांना काय माहिती सांगा? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्व, जिल्हा कृषी महोत्सव आणि कृषी परिषदेचे आयोजन यावर्षी केलेलं आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि इंडियन ओशियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तरी या कार्यक्रमाचे आयोजन 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये केलेलं आहे। या मध्ये शेतकरी बांधवांना काय काय बघण्यासाठी मिळणार आहे? याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आपण इंटिग्रेटेड अप्रोच घेतलेला आहे की याच्यामध्ये पहिलं कृषी प्रदर्शनाचं सुद्धा तिथं आपण आयोजित करत आहोत की त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जे काही आता तंत्रज्ञान नवीन शेतीमध्ये आलेलं आहे त्याचे काही स्टॉल्स लागणार आहेत। त्याच पद्धतीने IoT तंत्रज्ञानावर आधारित काटेकोर शेती कशी केली पाहिजे त्याचे पण स्टॉल्स त्या ठिकाणी लागणार आहेत। त्याच पद्धतीने आता सध्या यांत्रिकीकरणाचा सुद्धा खूप मोठा शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून, तर त्याचे सुद्धा स्टॉल त्या ठिकाणी लागणार आहे। जल व्यवस्थापनाचे जे काही बाबी आहेत त्याचे पण स्टॉल तिथे लागणार आहे। म्हणजे अतिशय चांगलं कृषी प्रदर्शन तिथं आपण आयोजित करत आहोत। त्याच पद्धतीने यावर्षी आपण त्या ठिकाणी कृषी परिषदेचं पण आयोजन केलेलं आहे। विविध मान्यवरांची चर्चासत्र सुद्धा तिथं आपण शेतकरी बांधवांसाठी आयोजित करत आहोत। आज शेतकरी आणि शेतकरी बांधवांसमोर जे काही अडीअडचणी आहेत त्या अनुषंगाने शेतकऱ्याला तिथे काय व्याख्यानातून काय सब्जेक्ट आपण देणार आहोत, काय करायला मिळेल शेतकऱ्याला? त्याच्यामध्ये सध्या शेतकऱ्याचा कल हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती करण्यावर आहे। तर त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण IoT बेस्ड तंत्रज्ञान शेतीमध्ये कसं वापरलं पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये कसा केला पाहिजे, याच्यासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉक्टर सुनील कदम साहेब, डॉक्टर सचिन गलावडे साहेब यांचं आपण तिथे चर्चासत्र आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याच पद्धतीने प्रक्रिया उद्योगाला सुद्धा खूप मोठा वाव आहे। तर प्रक्रिया उद्योग सुद्धा शेतकऱ्यांनी केले पाहिजे किंवा नवउद्योजकांनी प्रक्रिया उद्योगात उतरलं पाहिजे। याच्यासाठी आपण प्रक्रिया उद्योगाची संधी याविषयी आपण डॉक्टर विक्रम कड सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे। त्याच पद्धतीने पौष्टिक तृणधान्यावर आधारित उद्योग कसे करायचे त्यासाठी आपण माननीय श्री भरडधान्यावर आधारित, तर त्यासाठी आपण माननीय तात्या फडतरे सर यांचं आपण तिथं चर्चासत्र किंवा मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याच पद्धतीने सध्याचं युग हे नैसर्गिक शेती आहे, सेंद्रिय शेतीचं युग आहे, सेंद्रिय शेतीची काळाची गरज आहे। तर या दृष्टीने आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जे संशोधन नैसर्गिक शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये केलेलं आहे, तर त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर उल्हास सुर्वे सर यांचं पण आपण अशा अनेक विषयांवर आपण तिथं प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळे विषय घेऊन त्या ठिकाणी आपण कृषी परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी आपण केलेलं आहे। या प्रदर्शनासाठी मान्यवर कोण कोण येणार आहे? या प्रदर्शनासाठी आपल्या जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आदरणीय माननीय नामदार श्री राम शिंदे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीने आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। तसेच या जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय, सर्व खासदार महोदय हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। हे जे अन्न प्रक्रिया उद्योग ही जी केंद्र शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यात नाही आणि राज्यातही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यानं खूप
खूप चांगलं काम केलेलं आहे गेले सातत्यानं 3-4 वर्षामध्ये. तर हे जे अन्न प्रक्रिया उद्योग आहेत या संदर्भात शेतकऱ्यांना काही असे तिथे ज्यांनी हे सक्सेस केलं आहे अन्न प्रक्रिया उद्योग, असे काही उद्योजक तिथे शेतकऱ्यांना भेटतील का? हो, आता अहिल्यानगर जिल्हा हा मागील 5 वर्षापासून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये अग्रेसर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यांनी अनेक क्लस्टर्स त्याच्यामध्ये तयार केले आहेत. विशेषतः आपल्या राहुरीमध्ये कांद्याचं क्षेत्र खूप आहे. तर आपण कांद्यामध्ये कांद्याचं डिहायड्रेशन करून त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स शेतकरी किंवा महिला बचत गट तयार करत असतात. तर त्याचे सुद्धा अनेक उद्योग आपण PMFME योजनेच्या माध्यमातून सुरू केले आहेत. असे अनेक काही तालुक्यांमध्ये दुधाचे प्रोडक्ट तयार करतात, काही तालुक्यांमध्ये डाळीचे प्रोडक्ट तयार करतात. म्हणजे असे अनेक उद्योग या जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत सुरू झालेले आहेत. तर हे जे काही उद्योजक आहेत यांच्यासाठी सुद्धा विक्रीची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे त्यांना चांगला त्यांच्या जे काही प्रक्रिया उद्योगामधून जे काही माल तयार केलेला आहे त्याला चांगला दर मिळावा याच्यासाठी व ग्राहकांना माफक दरामध्ये ते प्रोडक्ट मिळावे अशी सोय आपण या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये काही महिला जे शेतकरी फार्मर्स कंपन्या पण जसं म्हटलं तर काही महिला बचत गट पण असणार आहे काय यामध्ये सहभागी? हो, याच्यामध्ये कृषी परिषदेबरोबरच कृषी प्रदर्शनाबरोबरच आपण या ठिकाणी साई ज्योती सरस प्रदर्शन पण या ठिकाणी जे काही उमेदच्या महिला आहेत बचत गटांचे जे काही विविध वस्तू त्या तयार करतात तर त्या वस्तू सुद्धा या ठिकाणी किंवा जे काही त्यांनी बनवलेले प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत ते सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आपण तिथं ठेवत आहोत. बदलतं हवामान, बदलतं या सगळ्या सध्या शेतीसमोर ज्या काही समस्या आहेत, मग ते बदलतं तापमान वाढीचा धोका असेल किंवा मार्केटिंग मधला विषय असेल, तर या अनुषंगानं तिथे काय आपल्याला शेतकरी बांधवांना पाहायला मिळेल? मग यावर्षी आपण तेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती कशी केली पाहिजे, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर जो काही कन्सेप्ट आलेला आहे की त्याच्या माध्यमातून बदलत्या हवामानावर आधारित शेती जे काही समस्या आहेत त्याच्यासाठीच आपण यावर्षी आपण IoT बेस्ड तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती कशी केली पाहिजे यासाठी सुद्धा तिथं आपण प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवलं आहे. त्याच पद्धतीने तिथं काही मार्गदर्शन सुद्धा आपल्याला कृषी परिषदेच्या मार्फत शेती कशी केली पाहिजे बदलत्या वातावरणामध्ये याचं मार्गदर्शन सुद्धा आपण तिथे शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आपण तिथे करत आहोत. अहिल्यानगरला कुठे आहे, कुठल्या ठिकाणी आहे हे प्रदर्शन? हे दिनांक 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये नेमाने इस्टेट केडगाव रोड अहिल्यानगर या ठिकाणी ठेवलेलं आहे. शेतकरी बांधवांना काय सांगा तुम्ही? मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपणही सर्वांनी या कृषी प्रदर्शन, कृषी परिषद आणि जे काही धान्य महोत्सव आहे शेतकऱ्यांना थेट विक्रीसाठी या ठिकाणी संधी आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी या प्रदर्शनाला भेट द्यावी व त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. शेतकरी बांधवांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी कृषी विभाग सातत्यानं प्रयत्न करत असतो. हा कृषी महोत्सव हा त्यातलाच एक भाग आहे. साधारण वर्ष 2 वर्षात अशा प्रकारचे महोत्सव होत असतात. शेतकरी बांधवांना आपणही या महोत्सवात सहभागी व्हावं आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीसाठी, शेतीतल्या आव्हानं कमी करण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल यासाठी जरूर प्रयत्न करावा. साहेब, आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या चॅनलवर शेतकरी बांधवांना या महोत्सवाविषयी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.